विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटिंग ऑफ होल्डिंग कंपनीज यावर चर्चा करत असताना कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट, एकत्रित बॅलन्स शीट तयार करत असताना आपण वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा करत होतो. यामध्ये मग इन्व्हेस्टमेंट असेल, मायनॉरिटी ऑफ शेअरहोल्डर्स असेल, मेजॉरिटी ऑफ शेअरहोल्डर्स असेल, भांडवली, तसंच काही आगम स्वरूपाचा नफा असेल, कॅपिटल अँड रेव्हेन्यू प्रॉफिट, मग ॲप्रिसिएशन और डिप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स असेल, लॉस पिरियर टू ॲक्विएशन असेल, गुडविल और कॉस्ट ऑफ कंट्रोल असेल, अनरिलायज्ड प्रॉफिट असेल. यासोबतच इंटरडेबनेस और इंटर कंपनी ओईंग डेब्ट्स यावर आपण चर्चा करत होतो. मग ज्यावेळेस होल्डिंग कंपनीला आंतर कंपनी ऋण आणि आंतर कंपनी देयता, इंटर कंपनी इंडेबनेस और इंटर कंपनी डेब्ट्स होईल. जर सूत्रधारी कंपनीला सहाय्यक कंपनीचे काही देणे द्यावायचे असेल, तसेच सहाय्यक कंपनीला देखील सूत्रधारी कंपनीचे काही देणे द्यावायचे असेल, तर अशा वेळी त्यांच्यामध्ये आंतर कंपनी ऋण किंवा देयता आहे असे समजले जाते. मग अशा देणे असलेल्या रकमेची नोंद ज्या कंपनीला देणे द्यावायचे आहे ती कंपनी आपल्या बॅलन्स शीटमध्ये त्याची नोंद करते. मग सामान्यपणे आपण काही व्यवहाराची नोंद यामध्ये कशा पद्धतीने केली जाते त्यावर चर्चा केली होती. म्हणजे जर सेल्स और परचेजेस ऑफ गुड्स ऑन क्रेडिट, वस्तूंची उधारीवर खरेदी आणि विक्री या बाबतीतही चर्चा केली होती. वस्तूंची खरेदी किंवा विक्री उधारीवर केली असल्यास क्रेता कंपनीकडे तेवढ्या रकमेने क्रेडिटार्स निर्माण होतात, तर विक्रेता कंपनीकडे ऋणको निर्माण होतात, डेटार्स निर्माण होतात. मग क्रेता कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला क्रेडिटार दर्शविले जातात आणि सेलर कंपनीच्या, विक्रेता कंपनीच्या ॲसेट बाजूवर डेटार्स दर्शविले जातात. मग एका कंपनीने दुसऱ्या कंपनीवर विपत्र काढल्यास बिल्स ड्रॉन बाय वन कंपनी टू अनदर कंपनी. मग जर एका कंपनीने दुसऱ्या कंपनीवर विपत्र काढले असेल तर विपत्र काढणाऱ्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये संपत्ती बाजूवर प्राप्त विपत्रे बिल्स रिसिवेबल दर्शविले जातात. मग या उलट त्या विपत्राला स्वीकृती देणाऱ्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी बाजूवर बिल्स पेएबल दर्शविले जातात. मग त्याचबरोबर एका कंपनीने दुसऱ्या कंपनीला कर्ज दिलं असेल किंवा एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला डिव्हिडंड देण्याचा राहिला असेल तरी या आंतर कंपनी देणी निर्माण होतात यामध्ये. मग अशा वेळेस कर्जरोखे असतील, डिबेंचर्स असतील, जर एका कंपनीने कर्जरोखे दुसऱ्या कंपनीने खरेदी केले असतील, जर एका कंपनीचे कर्जरोखे दुसऱ्या कंपनीने खरेदी केले असतील तर त्या कर्जरोख्याचे दर्शनी मूल्य एकत्रित बॅलन्स शीट तयार करत असताना, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करत असताना ते त्या ठिकाणी लिहिण्यात येत नाही. परंतु कर्जरोख्यांचे रोखी मूल्य, खरेदी मूल्य जर दर्शनी मूल्यापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर त्यातील फरकाची जी काही रक्कम असेल ती गुडविल किंवा कॅपिटल, भांडवल निधीतून समायोजित करण्यात येते. मग यासोबतच डिव्हिडंड, लाभांश, सबसिडरी कंपनीद्वारे डिक्लेअर केलेला लाभांश ज्यावेळेस होल्डिंग कंपनीला प्राप्त होतो तेव्हा त्यासाठी काही पुढील बाबी विचारात घेणे अत्यावश्यक आहे. जर लाभांशाची संपूर्ण राशी ही सहाय्यक कंपनीचे भाग खरेदी करण्यापूर्वीची असेल, जर लाभांशाची संपूर्ण रक्कम ही सबसिडरी कंपनीचे भाग खरेदी करण्यापूर्वीचे असेल तर ती रक्कम इन्व्हेस्टमेंट खात्यामध्ये जमा करण्यात यावी. त्यामुळे सूत्रधारी कंपनीने खरेदी केलेल्या सहाय्यक कंपनीच्या भागाचे मूल्य त्या ठिकाणी कमी होते. जर लाभांशाची पूर्ण रक्कम ही भाग खरेदी केल्यानंतरच्या लाभातून म्हणजेच आगम लाभातून दिली असेल तर ती राशी होल्डिंग कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात येते. मग ज्यावेळेस
डिव्हिडंड जर भाग खरेदी पूर्वीच्या नफ्यातून तसेच त्यानंतरच्या नफ्यातून दिला असेल तर खरेदी पूर्वीच्या नफ्यातून प्राप्त झालेला लाभांश गुंतवणूक खात्यामध्ये आणि भाग खरेदीच्या नफ्यातून प्राप्त लाभांश नफा तोटा खात्यामध्ये जमा केला जातो. मग अशा पद्धतीने सहाय्यक कंपनीद्वारे देण्यात आलेला लाभांश हा भाग खरेदी पूर्वीच्या नफ्यातून आहे किंवा भाग खरेदी नंतरच्या नफ्यातून आहे याचा उल्लेख जर नसेल तर त्या वर्षी डिव्हिडंड जाहीर झाला त्याच वर्षीच्या प्रॉफिटमधून तो दिला आहे असे समजण्यात येते. मग विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर अल्पसंख्य भागधारकांच्या लाभांशातील हिश्श्याची रक्कम कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये संकल्पित लाभांश म्हणून लॅबिलिटी बाजूवर ते दर्शविण्यात येते किंवा अल्पसंख्य भागधारकांच्या हितामध्ये ते प्लस केल्या जातं. यासोबतच अनक्लेम्ड डिव्हिडंड न मागितलेला लाभांश अनक्लेम्ड डिव्हिडंड. मग न मागविलेल्या एकूण लाभांशापैकी आंतरकंपनी देय असलेला न मागविलेला लाभांश कमी करून उरलेली रक्कम एकत्रित कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडवर ते दर्शविण्यात येते. यासोबतच बोनस शेअर्स सबसिडरी कंपनीने जर बोनस भाग निर्गमित केले असतील तर होल्डिंग कंपनी ही सहाय्यक कंपनीच्या भागधारक असल्यामुळे ते भाग सूत्रधारी कंपनीला देखील प्राप्त होत असतात. मग त्यामुळे सूत्रधारी कंपनीजवळ सहाय्यक कंपनीच्या भागामध्ये निश्चितच वाढ होते. सूत्रधारी कंपनीने भागाच्या खरेदीच्या वेळी त्यांच्या दर्शनी मूल्यापेक्षा जास्त दिलेली राशी ही गुडविल समजण्यात येते. मग सहाय्यक कंपनीकडून प्राप्त झालेले बोनस भाग म्हणजे सूत्रधारी कंपनीचा भांडवली नफा होय. सहाय्यक कंपनीकडून प्राप्त झालेले बोनस भाग म्हणजे सूत्रधारी कंपनीचा भांडवली नफा होय. त्यामुळे बोनस भागांची राशी ख्यातीमधून गुडविलमधून कमी केल्या जाते. सहाय्यक कंपनीने बोनस भाग निर्गमित केल्याने अल्पसंख्य भागधारकांच्या संख्येमध्ये देखील वाढ होते. तसेच त्यामुळे सहाय्यक कंपनीच्या भांडवली आणि आगम अशा दोन्ही नफ्यामध्ये घट होत असते. बोनस भागांची राशी सहाय्यक कंपनीच्या भाग खरेदीच्या त्याच्या पूर्वीच्या नफ्यातून ते कमी करण्यात येते आणि त्यानंतर उर्वरित नफ्याचे सूत्रधारी कंपनी आणि अल्पसंख्य भागधारक यांना वाटप करण्यात येते. यासोबतच प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स या बाबतीतही प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स आयकराची तरतूद सहाय्यक कंपनीच्या बॅलन्स शीटमधील लॅबिलिटी साईडवर याची तरतूद केलेली असते. भाग खरेदी पूर्वीचा नफा किंवा नंतरचा नफा असे विभाजन कर तरतूद करताना केले जात नाही. मग आंतरकंपनी चालू खात्यातील अंतर डिफरन्स इन इंटरकंपनी करंट अकाउंट. आंतरकंपनी चालू खात्यावरील अंतर डिफरन्स इन इंटरकंपनी करंट अकाउंट. आंतरकंपनी चालू खात्यावरील अंतर हे बहुतांशपणे मार्गस्थ रोख किंवा मार्गस्थ वस्तू यामुळे पडते. त्यामुळे याची नोंद एकत्रित कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूवर याची नोंद केल्या जाते. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने
होल्डिंग कंपनीमध्ये नेमकं होल्डिंग कंपनी म्हणजे काय, याची सहाय्यक कंपनी कशाला म्हटल्या जातात, सूत्रधारी प्रमंडळ, सहाय्यक कंपनी, या सर्वांच्या बाबतीमध्ये आपण सविस्तर अशी चर्चा केलेली आहे, जेणेकरून त्याची कन्सेप्ट पाहत असताना ज्यावेळेस एखादी कंपनी दुसऱ्या कंपनीचे अर्ध्यापेक्षा जास्तीचे भाग खरेदी करते आणि त्या दुसऱ्या कंपनीच्या संचालक मंडळावर नियंत्रण प्रस्थापित करते, तेव्हा अशा प्रकारे नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या कंपनीला सूत्रधारी प्रमंडळ असं म्हटलं जातं। आणि त्याचप्रमाणे ज्या कंपनीचे अर्ध्यापेक्षा जास्तीचे भाग खरेदी करण्यात येतात त्या कंपनीला सहाय्यक कंपनी, सबसिडरी कंपनी असे म्हणतात। मग एक कंपनी एकापेक्षा अधिक कंपन्यावर कंट्रोलिंग करू शकते। मग या अशा प्रकारे आपण सूत्रधारी प्रमंडळ म्हणजे काय, सहाय्यक कंपनी म्हणजे काय, यावर सविस्तर अशी चर्चा केलेली आहे, त्याच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत। त्यासोबतच टाइप्स ऑफ ॲक्युरिंग कंट्रोल ऑन द सबसिडरी कंपनी, सहाय्यक कंपन्यावर नियंत्रण प्राप्त करण्याच्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्याही आज आपण चर्चेला घेतल्या होत्या। त्यामध्ये सर्वसमता भागांची खरेदी करून सहाय्यक कंपनीवर नियंत्रण प्राप्त करणे किंवा पूर्ण नियंत्रण प्राप्त कंपनी, या पद्धतीवर आपण चर्चा केलेली आहे। अंशतः समता भागांची खरेदी करून सहाय्यक कंपनीवर नियंत्रण प्राप्त करणे, याही पद्धतीचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। यासोबतच कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट कशा पद्धतीनं तयार केलं जातं, त्यामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो, भारतीय कंपनी कायद्यानुसार कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करण्याची आवश्यकता नाही, तरीसुद्धा या ठिकाणी भागधारकांच्या हितासाठी आपल्या उद्योग व्यवसायाची आर्थिक स्थिती आपल्या भागधारकांना कळावी यासाठी आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट हे तयार करत असतो। मग यामध्ये समाविष्ट असणारी वेगवेगळी मुद्दे, जसे इन्व्हेस्टमेंट असेल, त्यामध्ये मायनॉरिटी शेअरहोल्डर, मेजॉरिटी शेअरहोल्डर या दोन्हीच्याही बाबतीमध्ये, मग इक्विटी शेअर्स भागधारक असतील ज्यावेळेस आणि काही पूर्वाधिकार भागधारण केलेले असतील, मग त्यावेळेस मायनॉरिटी इंटरेस्ट असेल आणि मेजॉरिटी इंटरेस्ट असेल तो कशा पद्धतीने काढायचा यावर आपण सविस्तर अशी चर्चा केलेली आहे। यासोबतच कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये एकत्रित दाखवण्यात येणारं कॅपिटल असेल, रेव्हेन्यू प्रॉफिट असेल, याही बाबतीमध्ये आपण एकत्रित अशी चर्चा केलेली आहे। मग संपत्तीच्या मूल्यामध्ये झालेली वाढ असेल, संपत्तीच्या मूल्यामध्ये झालेली घट असेल, याही बाबतीत आपण या होल्डिंग कंपनीच्या अकाउंटिंगमध्ये चर्चा केलेली आहे। भागाच्या खरेदीपूर्वीचा तोटा असेल, लॉस पिरियड इन ॲक्युएशन, त्यासोबतच गुडविल ऑर कॉस्ट कंट्रोल असेल, अनरिलाइज्ड प्रॉफिट असेल, याही गोष्टीचा आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करत असताना चर्चा केलेली आहे। मग आंतरकंपनी ऋण आणि आंतरकंपनी लायबिलिटी कशाला म्हणतात, त्यासोबतच वस्तूंची उधारीवर खरेदी असेल, उधारीवर विक्री असेल, त्यासोबत एका कंपनीने दुसऱ्या कंपनीवर विपत्र काढलं असेल, त्यावेळेस त्याची नोंद कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये कशा पद्धतीने केली जाते यावरही आज आपण सविस्तर अशी चर्चा केलेली आहे। एका कंपनीने दुसऱ्या कंपनीवर विपत्र काढल्यास बिल्स पेएबल, बिल्स रिसिवेबल याची नोंद, यासोबतच डिबेंचर्स, या डिबेंचरचंही, जर एखाद्या कंपनीने कर्जरोखे दुसऱ्या कंपनीने खरेदी केले असतील, एका कंपनीचे कर्जरोखे दुसऱ्या कंपनीने खरेदी केले असतील, तर त्या कर्जरोख्याचे दर्शनी मूल्य एकत्रित बॅलन्स शीटमध्ये, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये तयार करत असताना लिहिण्यात येत नाही। परंतु कर्जरोख्याची खरेदी मूल्य जर दर्शनी मूल्यापेक्षा कमी किंवा जास्त असेल, तर त्यातील जो काही डिफरन्स असेल, त्या डिफरन्सची जी काही रक्कम असेल ती गुडविल किंवा भांडवल निधीमध्ये समायोजित करण्यात येते। पण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करत असताना डिबेंचर असेल, डिव्हिडंड असेल, यावरही आपण सविस्तर अशी चर्चा केलेली आहे। यासोबतच अनक्लेम्ड डिव्हिडंड सर्वात शेवटी चर्चा करत असताना
अनक्लेम्ड डिव्हिडंड याही बाबतीमध्ये न मागितलेला एकूण लाभांशापैकी आंतरकंपनी देय असलेला न मागितलेला लाभांश कमी करून उरलेली जी रक्कम आहे ती कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला दर्शविण्यात येते. मग यावरील ही चर्चा आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये कशा पद्धतीने त्याची नोंद होते हे पाहिलेलं आहे. यासोबतच बोनस शेअर्स, बोनस भाग याचंही कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करत असताना कंपनीजवळ सहाय्यक कंपनीचे जर बोनस भाग निर्गमित केलेले असतील, सहाय्यक कंपनीने जर बोनस भाग निर्गमित केलेले असतील तर सूत्रधारी कंपनी ही सहाय्यक कंपनीचा भागधारक असल्यामुळे ते भाग सूत्रधारी कंपनीला देखील प्राप्त होत असतात. मग त्यामुळे सूत्रधारी कंपनीजवळील सहाय्यक कंपनीच्या भागामध्ये निश्चितच वाढ होते. मग सूत्रधारी कंपनीने भागाच्या खरेदीच्या वेळी त्यांच्या दर्शनी मूल्यापेक्षा जास्तीची दिलेली राशी ही गुडविल समजण्यात येते. मग या सहाय्यक कंपनीकडून प्राप्त झालेले बोनस भाग म्हणजेच सूत्रधारी कंपनीचा भांडवली नफा असतो. त्यामुळे बोनस भागाची रक्कम गुडविलमधून कमी केली जाते. मग सहाय्यक कंपनीने बोनस भाग निर्गमित केल्याने अल्पसंख्य भागधारकांच्या संख्येमध्ये देखील वाढ होते. तसेच त्यामुळे सहाय्यक कंपनीच्या भांडवली आणि आगम अशा दोन्ही नफ्यामध्ये घट होते. मग बोनस भागाची जी रक्कम आहे ती सहाय्यक कंपनीच्या भाग खरेदीच्या नफ्यातून लेस करण्यात येते आणि त्यानंतर उर्वरित नफ्याचे सूत्रधारी कंपनी आणि अल्पसंख्य भागधारक यांना वाटप करण्यात येते. मग याचीही तरतूद कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करत असताना आपण पाहिलेली आहे. त्यासोबतच प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स, आयकराची तरतूद सहाय्यक कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी बाजूवर कर तरतूद केलेली असते. मग शेअर्सची पर्चेसिंग करत असताना पूर्वी झालेला नफा असेल किंवा नंतरचा नफा असेल असे डिवायडेशन करून त्यातील टॅक्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्स करताना ते केले जात नाही. मग आंतरकंपनी चालू खात्यातील अंतर, डिफरन्स इन इंटर कंपनी करंट अकाउंट, आंतरकंपनी चालू खात्यातील अंतर, डिफरन्स इन इंटर कंपनी करंट अकाउंट. मग सर्वात शेवटी पाहत असताना आपण आंतरकंपनी चालू खात्यातील अंतर हे बहुतांशपणे मार्गस्थ रोख किंवा मार्गस्थ वस्तू यामुळे ते पडत असते. मग याची नोंद कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करत असताना ॲसेट बाजूवर केली जाते. मग अशा पद्धतीने आपण होल्डिंग कंपनीमध्ये कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट कशा पद्धतीनं तयार केलं जातं, यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, या सर्व मुद्द्यावर आपण सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. काही अडचण आल्यास मायनॉरिटी इंटरेस्ट आणि मेजॉरिटी इंटरेस्ट मी आपणास काढून दाखवलेला आहे. तरीसुद्धा तो कशा पद्धतीनं काढला जातो याचं प्रॅक्टिकल नॉलेज मी आपणाला गुगल क्लासरूमच्या माध्यमातून या व्हिडिओ लेक्चरमधूनच प्रॅक्टिकली ते आपणास पाठवणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, होल्डिंग कंपनीच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत झालेली जी काही सर्व लेक्चर्स आहेत, कृपया आपण ही सर्व लेक्चर्स ऐकावीत, जेणेकरून या लेक्चर्स ऐकण्यामध्ये आपणास आलेल्या अडचणी आपण निश्चितच मला कळवाव्यात, जेणेकरून आपली अडचण सोडवण्यासाठी मी सहकार्य करेल. परंतु जर आपण आपली अडचणच नाही सांगितल्यास आपल्याला अडचण नाही असं गृहीत धरण्यात येईल व आपल्याला या लेक्चरमध्ये उद्भवलेल्या अडचणीपासून आपण दूर राहाल. तरी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आग्रहाची नम्र विनंती अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक टॉपिकमध्ये निश्चितच वेगवेगळी शब्दप्रयोग करण्यात आलेले आहेत. त्याचा निश्चित अर्थ तुम्हाला हा निश्चितच माहिती नसेल. मी चर्चा करत असताना, शिकवत असताना सतत तो शब्द मागत असेल. सूत्रधारी प्रमंडळ, सहाय्यक प्रमंडळ, मग नेमकं होल्डिंग आणि सबसिडरी कंपनी याची पूर्ण डेफिनेशन पाहत असताना आपण सर्व मुद्दे या ठिकाणी पाहिलेले आहेत. मग निश्चितच काही अडचण आपल्यासमोर आल्यास आपण कृपया करून सर्व मुद्दे हे माझ्यासमोर मांडण्यात यावेत, मला कॉल करण्यात यावा, जेणेकरून मी आपल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सक्षम आहे. आपल्याला प्रॅक्टिकल हे सुद्धा गुगल क्लासरूमच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल. आज विद्यार्थी मित्रांनो, आपण याच ठिकाणी थांबू. धन्यवाद. आजची तासिका संपली.